निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर मीननाथांमध्ये खूप अडकलेले आहेत। त्यामुळे मीननाथाला मारणे हाच एकमेव पर्याय आहे। ते तिघे असं काय महत्वाचं बोलताय? आपल्याला समजेलच। गुरुवर, आपण काहीच बोलत नाही आहात। ते काय बोलता आहेत हे मला ठाऊक नाही, परंतु ते कोणाविषयी बोलता आहेत याची मात्र मला कल्पना आहे। आम्हालाही सांगा गुरुवर। ते माझ्याविषयीच बोलत आहेत। परंतु सगळ्यांसमोर का नाही? काहीतरी गुप्त योजना असणार। मी ओळखतो ह्या गोष्टी। अर्थात ते जे काही करतील ते योग्यच असेल। मग अधिक विलंब नको। कैलासातून प्रस्थान करण्याची आज्ञा द्यावी महादेवा। महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा। मीन कुठे धावतोयस तू? आत्ताच पिताश्रींना भेटून आलो। दूध प्यालास का तू? हो जेवलास? हो। माते, उत्सवात काही झालंय का? तू आनंदी नाहीयेस का? एक अतिथी आले आहेत तुझ्या पिताश्रींना इथून घेऊन जायला। गोरक्षनाथ का? तुला कसे समजले? तू भेटलास का त्यांना? हो। त्यांच्यापासून लांब राहायचं। असं का? त्यांच्या जवळही जायचं नाही, कळलं तुला? माते, त्यांनी जी भव्य व्यवस्था घातली होती ना ती मला खूप आवडली। हे काय बोलतोयस तू? तुला भगवा रंग आवडत नाही का? तुला हा रंग का आवडतो हा प्रश्न पडलाय मला। आपण इथे बोलत उभे नको राहूयात। चल माझ्या कक्षात जाऊ। काय म्हणाले ते? आम्ही नाथ संप्रदायाच्या भविष्याविषयी बोलत होतो। आपण यावर बोलूया।
अत्यंत व्यापक कार्याचे उद्दिष्ट ठेवून नाथ संप्रदायाचा पाया रोवला आहे. त्याचा कळस गाठण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे. या पृथ्वीवर जे जे अनिष्ट आहे ते मोडून काढून शुभ मंगल अशा परंपरेची मुहूर्तमेढ तुम्हाला रोवायची आहे. कलियुगात नाथ संप्रदाय हाच सृष्टीसाठी मोठा आधार ठरणार आहे. शक्ती रूपाने मी सदैव ह्या कार्यात तुमच्या सोबत असेल. तुम्ही दत्तप्रभू गोरक्षनाथ एकत्र काय बोललात हे सांगितलं नाही. तू समजून घेशील का की लगेच आपलं मत देशील? मला सांगितल्याशिवाय मी कसं ठरवू? एखादा जीव ज्याच्या मोहात आहे त्यालाच संपवलं तर मोहही राहणार नाही. म्हणजे मच्छिंद्र विषयी म्हणता आहात का? होय. म्हणजे मीननाथाला तुम्ही संपवणार तर? पार्वती, हे अर्ध सत्य आहे. पुढे काय होईल ते बघ आणि मग सांग. कानिफा, गहिनी, तुम्हाला पुन्हा भेटून मला खूप आनंद झाला. गहिनी, बाल स्वरूपात मी तुला पाहिले होते. फार मोठा झालास तो. माझ्यासाठी तर हा आनंद सोहळाच आहे. गुरुवर, तुम्हालाही भेटण्याची मला खूप इच्छा होती. शुभम भवतु. माझे गुरु देखील आले आहेत.
शुभम भवतु. गहिनी, मी दिलेली साधना सुरू ठेव. आज साक्षात श्री महादेव आणि श्री सद्गुरू यांचं दर्शन आपल्याला घडलं. आणखीन काय हवं? हे गुरुवर, आपण स्त्री राज्याच्या बाहेर कधी येणार आहात? मी जेव्हा बाहेर येईन तेव्हा संदेश देईन. मी देखील स्त्री राज्यात आहे. लवकरच शुभवार्ता देईन. तुम्ही आपली कार्य सुरू ठेवा. मी जिथे असेन तिथून सहाय्य करेन. माझे गुरु श्री जालंधरनाथ हे सध्या ध्यानात आहेत. त्यांनाही तुम्हाला भेटायचे आहे. ती भेट मी घडवून आणीन. बर, आता आपण प्रस्थान करूया. सगळे एकत्रित जयघोष करूया. देवी, देवी, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. देवी, संगीत मंडळीतील स्त्रियांना राजाच्या आत घेण्याआधी त्यांची ओळख करूनच घेतली होती. नीट पारखूनच त्यांना प्रवेश दिला होता. परंतु गोरक्षनाथ असे स्त्री वेशात येतील अशी कल्पनाच नाही आली आम्हाला. देवी, माझी आपल्याला विनंती आहे का आपण यांना क्षमा करावी. कारण गोरक्षनाथांनी इतके विलक्षण स्त्री रूप घेतले होते की कुणाच्याच ध्यानात नाही आलं की त्या स्त्री रूपात गोरक्षनाथ आहे. देवी, हो ना, मलाही ओळखता आले नाही. मला असे वाटले की ती स्त्रीच आहे. तुमची कोणाची काहीही चूक नाही. गोरक्षनाथ हे मायावी रूप घेऊन आले होते. त्याला तुम्ही तरी काय करणार? ते पखवाज वाजवत असताना मी स्वतः त्यांच्याकडे पाहिले होते. परंतु मलाही शंका आली नाही. स्त्री वेशातले ते गोरक्षनाथच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हा कोणालाही शासन करणार नाही. देवी, आम्ही तुमच्या ऋणी राहू. परंतु देवी, तुम्ही आता काय करायचं ठरविले आहे?
गोरक्षनाथ इथे का आले आहेत हे स्पष्ट आहे, परंतु त्यांचा हेतू मी साध्य होऊ देणार नाही. कुणी आहे का इथे? काय आज्ञा आहे गुरुवर? माझा परमशिष्य आला आहे. त्याच्या भोजनाची विशेष व्यवस्था करा. होय गुरुवर. पाकगृहात वसंतोत्सवाच्या निमित्ताने पंचपक्वान तयार आहेत. क्षमा असावी गुरुवर, परंतु मी इथे भोजन करणार नाही. असे का गोरक्ष? गुरुवर, तुम्हीच मला भिक्षेची दीक्षा दिली आहे, त्यामुळे मी भिक्षा नच ग्रहण करणार. परंतु मैनावतीला ते आवडणार नाही. गुरुवर, मी इथे तुमच्यासाठी आलो आहे. जर नाथ परंपरेतल्या गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत तर माझं काही म्हणणं नाही. माझ्यासाठी काय आज्ञा आहे का गुरुवर? लतिका येतो, मी संदेश पाठवतो. गोरक्ष, गुरुवर, माझी भिक्षेची वेळ झाली आहे. मला आज्ञा असावी. का हट्ट करतोस? इथे मी पंचपक्वान्न जेवणार आणि तू भिक्षा मागणार? तुम्हीच जे नियम दिले आहेत तेच पाळतो आहे. मी भिक्षेसाठी जातो. गोरक्षनाथ भिक्षा मागायला गेले आहेत का? होय. मग त्यांना तुम्ही थांबविले का नाही? मी त्याला समजावून सांगितले, परंतु परंतु काय? त्यांनी तुमचे ऐकले नाही असेच ना? नाथपंथाचे नियम मी सोडले आहेत मैनावती, त्याने नाही. अनुमतीशिवाय स्त्री राज्यात प्रवेश करून त्यांनी आधीच सगळे नियम मोडले आहेत. हे बघ, तो माझा परमशिष्य आहे आणि मला भेटण्यासाठी त्याला कोणत्याही अनुमतीची आवश्यकता नाही. खरं तर त्यांना शिक्षा करायला हवी. मैनावती, मी तुला आधीच सांगितले होते की तो आज नाही तर उद्या इथे येणारच आणि त्याला ओळखणे एवढे सोपे नाही. त्यामुळे तू नको त्या गोष्टी बोलू नकोस. मग तुम्ही त्यांना इथून जायला का नाही सांगत? मला असं करता येणार नाही.